देशवासियांसाठी 22 जानेवारी 2024 हा दिवस मंगलमय दिवस होता। प्रभू श्रीराम अयोध्या नगरीत स्थापन झाले। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला आणि संपूर्ण देश प्रभू रामांच्या गजरात तल्लीन झाला। मुंबईत सर्वत्र राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भजन, कीर्तन, होम हवन, यज्ञ, सत्यनारायण पूजा, ऑर्केस्ट्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मुंबईतील अनेक राम मंदिरांसह मंदिरात देखील महाआरतींचे आयोजन केले होते। यावेळी मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य प्रदेश कार्यालयात प्राणप्रतिष्ठापना सोहळा फटाक्याच्या आतिषबाजीत साजरा करण्यात आला। तसेच संपूर्ण कार्यालय आणि परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती। सर्वत्र दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गट वतीने राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात मंत्री नेत्यांनी एकमेकांना लाडू भरवत प्रभू श्रीराम उत्सव साजरा केला। मुंबईतील रस्ते, कार्यालय, गल्ली बोळे, गावठाण, समुद्र किनारे भगवेमय झाले होते। विद्युत रोषणाई, भगवे झेंडे, भगवे सफेद कुर्ते, रामाची प्रतिकृती असलेले कुर्ते, शर्ट नागरिकांनी परिधान केलेले दिसून आले। लेझर लाईटद्वारे रामाची प्रतिकृती मुंबईच्या समुद्रकिनारी करण्यात आली होती। मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश मंदिर ते परळ भोईवाडा इथल्या राम मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। आदिवासी नृत्य, पारंपरिक नृत्य, भांगडा, घोडेस्वारी, मावळे, छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते। आगरी कोळी, ब्रास बँड, रथ, विविध प्रकारच्या गाड्या फुलांनी सजवण्यात आल्या होत्या। लेझिम पथक, प्रसिद्ध ढोल ध्वज पथक, नाशिक ढोल, पुणेरी ढोल, डॉल्बी डीजे लावण्यात आले होते। संपूर्ण शिवाजी पार्क परिसर रामभक्तांनी फुलून गेला होता। एकच जल्लोष यावेळी दिसून येत होता। रंगीबेरंगी पताके, आकर्षक असे कंदील, दिवे, लेझर लाईट यांचे विशेष आकर्षण दिसून आले। हिंदू राम भक्त सहित मुस्लिम भाविक सुद्धा या भव्य मिरवणुकीत सहभागी झालेले दिसून आले। मिरवणूक सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळ भोईवाडा येथील राम मंदिरात महाआरती केली। दादर शिवाजी पार्क येथे भव्य राम प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शालेय शिक्षण मंत्री शिंदे गट दीपक केसरकर, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उपनेत्या मनीषा शिंदे, शिवसेना प्रवक्ते शिंदे गट मीनाताई कांबळे, कुर्ल्याचे आमदार आणि शिवसेना प्रतोद शिंदे गट मंगेश कुडाळकर, शिवसेना शिंदे गट दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे, काँग्रेस नेत्या पुष्पाताई कोळी, शिवसेना शिंदे गट पदाधिकारी ज्योतिताई शिंदे, भाजपा नेते प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ, शिवसेना शिंदे गट नगरसेविका समृद्धी काते, शिवसेना शिंदे गट मंत्री राहुल कनल, शिवसेना शिंदे गट नगरसेवक अमय घोले, ठाण्याचे महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना नेत्या दीपाली भोसले सय्यद आदी पक्षीय नेते, मंत्री, पदाधिकारी उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।